सन 2023 ते जानेवारी 2026 या कालावधीत आरोपी इस्राईल अहमद शेख याने अल्पवयीन पीडितेचा पाठलाग करत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. डिसेंबर 2024मध्ये मित्र उजेबच्या मदतीने फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर कॉलेजमध्येही तिचा पाठलाग करून जबरदस्तीने कारमधून अज्ञात ठिकाणी नेत वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. डिसेंबर 2025मध्ये पीडितेला फसवून धर्मांतर करत वकिलाच्या कार्यालयात जबरदस्तीने विवाह लावण्यात आला व तिला गुलबर्गा येथे नेऊन डांबण्यात आले. या प्रकरणात इस्राईल शेख, उजेब उर्फ महनीफ सादिक शेख व अब्दुल सलीम खतीब यांना अटक करण्यात आली असून इस्राईल शेखला 5 दिवसांची पोलीस कोठडी तर इतर 2 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे. 3/2/2026 रोजी सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये एक पीडित मुलीवर धर्मांतरण केलं आणि जबरदस्ती लग्न लावलं आणि पोक्सो विथ रेपचे गुन्हे दाखल झाला होतं. त्यात एकूण 5 आरोपी आहे. 5 आरोपीपैकी 3 आरोपी अटक आहे, अजून 2 आरोपीचा शोध चालू आहे. या प्रकरणामध्ये अगोदर पोलिसांचे जे प्रेस नोट होतो त्यात ते पीडितांच्या स्टेटमेंटमध्ये शहर काझीच्या कार्यालयात सबमिट केला असा एक उल्लेख होतो. ते आम्ही आता खात्री केल्यानंतर ते असं आढळून आलेलं आहे. ते ऑल इंडिया निका दडतेर सोलापूर डिस्ट्रिक्ट आणि सिटी खाटीब म्हणून ते ॲक्च्युअल कार्यालय आहे. तिथं हे कागदपत्र सादर केलेलं आहे. याच्या आणि शहर काझी कार्यालयाच्या कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे. हे शहर खातीब म्हणून जे कार्यालय आहे तिथं हे जे लग्न लावलेलं आहे त्याच्या कागदपत्र जमा केलेले आहे. हे जे शहर काझी आणि कातीब हे पीडितांनी एकच आहे असं समजून हे नाव दिलेलं आहे. ते आम्ही आता क्लिअर केलेलं आहे. या प्रकरणात किंवा या पूर्ण केसमध्ये शहर काझी किंवा शहर काझी साहेबांच्या कार्यालयाच्या कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आहे. हे शहर कातीब आहे. थँक्यू. तेवढा क्लॅरिफिकेशन देण्यानुसार प्रेस नोट आता इश्यू केलेला आहे.